आपण पाहत आहात BCCN न्यूज. 5 लाखांची रोकड लंपास करणारा चोरटा जेरबंद. कर्नाटकमधील शिवमोगा येथून घेतले ताब्यात. बुलढाणा येथील सागवान परिसरातील राजश्री शाहू कॉलेज परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून 5 लाख रुपयांची रोकड ठेवलेली पिशवी 2 अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणातील एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकमधील शिवमोगा येथून 28 जानेवारीच्या मध्यरात्री अटक केली आहे. सुनील उर्फ बालू रामू भोवी, वय 32 वर्ष, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीस कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथून ताब्यात घेण्यात आले. प्रकरणाची तक्रार वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील बाळखेड येथील नितीन परहाड यांनी दिली होती. त्यानुसार 16 सप्टेंबर 2025 रोजी बुलढाण्यातील राजश्री शाहू कॉलेज येथे मुलीचा प्रवेश करण्यासाठी ते आपल्या स्विफ्ट डिझायर कंपनीच्या चारचाकी वाहनाने आले होते. गाडीच्या मागील सीटवर प्रवेश करण्यासाठी आणि इतर व्यवस्थेसाठी आणलेली 5 लाख रुपयांची रोकड ठेवलेली पिशवी ठेवण्यात आली होती. प्रवेश प्रक्रियेसाठी विलंब होत असल्याने फिर्यादी हे विचारपूस करण्यासाठी महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये गेले होते. परंतु परत आल्यानंतर त्यांच्या वाहनाच्या पाठीमागील काचा फुटलेल्या दिसून आल्या. दरम्यान तपासणी केली असता रोकड ठेवलेली पिशवी दिसून आलेली नव्हती. यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 2 अज्ञात दुचाकीस्वार पैसे चोरताना आढळले होते. या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सुनील भोवी यास अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी विष्णू हा सुनीलचा भाऊ असून तो सध्या फरार आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील 5 लाखांची रोकड जप्त केली असून अधिकचा तपास पोलीस करीत आहेत. कारवाई पथक. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अविनाश जाई भाये, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, पोकॉक गजानन गोरले, पोहेकॉ राजू आडवे, पवन मखमले, ऋषी खंडेलाव यांनी पार पाडली.